डॉक्युमेंट बघता आणि का डॉक्युमेंटच्या खाली काही ठेवलेले पैसे बघता, हा प्रश्न युपीसीचे अधिकारी त्याचा इंटरव्ह्यू घेत होते त्यावेळेस ज्या प्रकारे तो चालत आला होता, ज्या प्रकारे तो चालत गेला होता, या सगळ्या गोष्टींवरती काय युपीसीच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यामध्ये काय गेलंय का, हे मला प्रश्न पडतोय। युपीसीचे न आल्यामुळे तुम्ही तिला जॉईनिंग दिलीच का? पूजा खेडकरला ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये कुठल्या अधिकाऱ्यांनी मदत केली हे बघा ना तुम्ही। गेल्या काही दिवसापासून एक प्रकरण पूर्ण मीडिया रंगवताना दिसतेय, ते म्हणजे पूजा खेडकर पूजा खेडकर पूजा खेडकर। हे काय प्रकरण आहे आता नवीन काय सांगायला नको। एक IAS अधिकारी जी ट्रेनी म्हणून पुण्यामध्ये आली होती आणि तिने क्रिमिनलचं फेक डॉक्युमेंट बनवलं, जे काही EWSचं तिने आरक्षण घेतलं आणि काही डॉक्युमेंटमध्ये हेरफेर करून ती IAS अधिकारी झाली। परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा पडतोय, हे सगळं प्रकरण झालंच कसं? याच्या मागं काही राजकीय हात आहे का? याच्या मागं कुठला अधिकाऱ्याचा हात आहे का? तर नक्कीच मुळात हे जे काही प्रकरण आहेत, आता काही 2 दिवसापूर्वी एक न्यूज आली की एक IFS नसणारी मुलगी IPS म्हणून गाजवतीये स्वतःला। ती ह्या तरी जे काही पूजा खेडकर आहेत त्यांनी केवळ त्यांच्या गाडीवरती लाल दिवा लावलाय, त्यांच्या गाडीवरती महाराष्ट्र शासनाचं नाव लिहिलं। परंतु 2 दिवसापूर्वी एक न्यूज आली आणि त्या न्यूजमध्ये सांगितलं जातंय की जी काही एक मुलगी आहे ती मुलगी स्वतःला IFS म्हणून सांगतीये, सगळं तिचं सत्कार होत आहेत, क्लासेसवाले तिचं सत्कार घेत आहेत, तिचं मोटिवेशन सगळ्या मुलांनी ऐकलं, परंतु ती मुलगी कधी IFS झालीच नव्हती। एवढं मोठे प्रकरण UPSC मध्ये घडतायत। एवढंच अजून नाही तर कर्नाटक केडरचे जे काही IAS अधिकारी होते ज्यांनी सांगितलं की मी एका पायामध्ये पोलिओचा अपंग आहे आणि तो अधिकारी सायकलिंग करतोय, तो अधिकारी घोडेस्वार म्हणून त्याचे फोटो व्हायरल होत आहेत। एवढंच नाही तर ते काय ट्रॅकिंग वगैरे सगळे फोटो व्हायरल होताना दिसतात आणि त्यावरती त्या अधिकाऱ्यांनी त्याचं जे काही सोशल अकाउंट आहे ते सोशल मीडिया अकाउंट तो प्रायव्हेट करतोय आणि हे फोटोचं एक्सप्लेनेशन तो देताना म्हणतोय की त्यावेळेस मला पोलिओ होता आणि हे जे काही माझे फोटो आहेत ते माझे फोटो ट्रेनिंग मधले आहेत। हे जरी फोटो ट्रेनिंग मधले असले किंवा इतर ठिकाणचे असले तरी पण ज्या वेळेस तो इंटरव्ह्यू देत होता UPSCचे अधिकारी त्याचा इंटरव्ह्यू घेत होते त्यावेळेस ज्या प्रकारे तो चालत आला होता, ज्या प्रकारे तो चालत गेला होता, या सगळ्या गोष्टींवरती काय UPSCच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यामध्ये काय गेलंय का, हे मला प्रश्न पडतो। UPSCचे अधिकारी येताना जाताना त्याला बघत नाहीयेत का? UPSCच्या अधिकाऱ्यांना दिसत नाहीये का खऱ्या अर्थानं तो त्याला ह्या गोष्टींचा आजार आहे का नाहीये का? केवळ तुम्ही डॉक्युमेंटवरती बघता का? डॉक्युमेंट बघता आणि का डॉक्युमेंटच्या खाली काही ठेवलेले पैसे बघता, हा प्रश्न पडतो। UPSC मध्ये पूजा खेडकरचं प्रकरण घडलं, परंतु पूजा खेडकरचा जे मॉक इंटरव्ह्यू होता त्या मॉक इंटरव्ह्यू मध्ये तिला काही साधारण प्रश्न विचारले होते, ते प्रश्न तिला आले नाही। एवढंच नाही तर ज्यावेळेस ती इंटरव्ह्यू द्यायला गेली होती UPSCच्या बॉडी समोर त्यावेळेस तिने लिहिलेलंच असणार ते डॉक्युमेंटमध्ये की माझे वडील एक IAS अधिकारी राहिलेले आहेत, माझी जी काही आई आहे ती गृहिणी असेल किंवा इतर जो कोणी असेल तो डाटा त्यांच्यापर्यंत गेलेलाच आहे। तो डाटा गेल्याच्या नंतर ज्यावेळेस ती इंटरव्ह्यू देते त्यावेळेस UPSCच्या अधिकाऱ्यांनी जे काही मेंबर आहेत, सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांनी तिला क्वेश्चन करायला पाहिजे होता की बाबा तुझे वडील एक IAS अधिकारी राहिलेले आहेत तरी देखील तुझ्याकडे OBCचं जे काही क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे ते कसं तुला मिळालं? कारण ते सर्टिफिकेट तेव्हाच मिळतं ज्या वेळेस एखाद्याचं उत्पन्न हे 8 लाख रुपयापेक्षा कमी असतं। एखादी मुलगी तिचे वडील IAS अधिकारी सचिव दर्जाचे अधिकारी राहिलेले आहेत आणि त्या मुलीचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असेल असा त्याच वेळेस प्रश्न उपस्थित व्हायला पाहिजे होता। आणि जर तुम्हाला प्रश्न उपस्थित नसेल झाला तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच मॅनेज झालात असा हा कुठंतरी जे काही विद्यार्थी आहेत जे UPSCचं अभ्यास करतात, प्रिपरेशन करतात, त्यांना हा काढलेला प्रश्न आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न की तिने पण जे काही पूजा खेडकर आहे तिने पण ते डोळ्याचं डिसेबिलिटी म्हणून एक सर्टिफिकेट अपलोड केलं होतं आणि ज्या वेळेस ती सर्टिफिकेट अपलोड करते तुम्ही 6 वेळा तिला बोलवताय, 6 वेळा बोलून पण ती येतच नाहीये, तर न आल्यामुळं तुम्ही तिला जॉईनिंग दिलीच का? जॉईनिंगच द्यायला नको पाहिजे होती ना, कारण जर तुम्ही जॉईनिंग देताय त्यावेळेस पण तुम्ही कुठेतरी मॅनेज झालाय का? आणि सगळ्यात महत्त्वाचा आरोप माझा UPSCच्या अध्यक्षांवरती, UPSCच्या सदस्यांवरती आणि जो कोणी हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणारे अधिकारी आहेत त्यांच्यावरती माझा असा आरोप आहे की ज्यावेळेस तुम्ही 6 वेळा बोलवताय त्यावेळेस ती येत नाहीये तरी तुम्ही तिला जॉईनिंग देताय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा आरोप असा आहे की UPSCचे सदस्य, UPSCचे अध्यक्ष, जो कोणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणारा अधिकारी त्यांनी कुठंतरी पैसे ह्या पूजा खेडकरचे वडील, पूजा खेडकर यांच्याकडून घेतले का आणि हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना अप्रुव्हल दिलं का, हे UPSCचे अध्यक्ष चेक करणार आहेत का, हे मला प्रश्न पडतोय। आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे प्रश्न
की जर त्या आधी जो कोणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणारा अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यासोबत जर युपीसीचे अध्यक्ष सदस्य पण या गोष्टीमध्ये जर आपले हात रंगून बसले असतील तर देशाचं सुप्रीम कोर्ट चंद्रचूड साहेब याच्यावरती चौकशी बसवतील का, हा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूजा खेडकर हे प्रकरण आता उघडकीस आले म्हणून युपीसीने तिला नोटीस पाठवली की कारणे दाखवा, तुम्ही कुठल्या अधिकारांतर्गत हे केलं, कुठल्या अधिकारांतर्गत तुम्ही लाल दिवा लावला, कुठल्या अधिकारांतर्गत तुम्ही नाव लिहिलं, ही कारणे दाखवा नोटीस तुम्ही आत्ता तिला पाठवताय. परंतु युपीसीचे अध्यक्ष, युपीसीचा सदस्य आणि तुम्ही युपीसी मध्ये तमाम बसलेले भ्रष्टाचारी अधिकारी या प्रकारचे किती प्रकरण तुम्ही असे मॅनेज केलेत, अशा प्रकारचे किती प्रकरण तुम्ही दाबलेत. हे आता एक प्रकरण आलं म्हणून तुम्ही कारवाई तिच्यावरती करताय, परंतु असे किती प्रकरण तुम्ही दाबलेत या गोष्टीची चौकशी होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक प्रश्न मला प्रश्न असा पडतोय, तमाम महाराष्ट्रभर, गुजरात, यूपी सगळीकडे हे युपीसीचे जे काही प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आहेत हे प्रिपरेशन करतात. एवढं मोठं प्रकरण तुमच्या समोर घडलंय, एवढं मोठं स्कॅम तुमच्यासोबत झालाय. जेणून एक काही दिवसापूर्वी एक ट्विटर हँडलवरती एक ट्विट करताना एक प्रिपरेशन करणारा विद्यार्थ्याने ट्विट केलं होतं की मी 6 वेळा अटेम्प्ट केले पण शेवटी मी अनसक्सेसफुल राहिलो. खऱ्या अर्थानं ज्या विद्यार्थ्यांना गरज होती त्या विद्यार्थ्यांना या युपीसीच्या माध्यमातून एक अधिकारी बनता आलं नाही. आता दुसरा एक प्रश्न असा पडतोय, पूजा खेडकर ज्या केडरच्या अधिकारी झाल्या, ज्या वर्षी त्यांचं नियुक्ती झाली, आता जर युपीसीने त्यांना ते डॉक्युमेंट व्हेरिफायरमध्ये जर बाद ठरवलं तर ती एक सीट कमी झाली आणि त्याच वर्षी एखाद्या विद्यार्थ्याचं वय संपलं असू शकतं. मग त्या विद्यार्थ्याला वय संपलंय म्हणून युपीसी परत एकदा चान्स देणार का, त्याच्या काय प्रिव्हिजन करणार का, हे बघणं गरजेचं आहे. आणि दुसरा महत्वाचा म्हणजे प्रश्न असा पडतोय की एवढे तमाम विद्यार्थी देशामध्ये युपीसीचं प्रिपरेशन करतायत आणि मुळात तुम्हाला एक सांगतो युपीसीचा अभ्यास करणारा विद्यार्थ्यासाठी की तुम्ही शंड म्हणून राहू नका. जर तुम्ही शंड म्हणून राहिलात तर असा अन्याय तुमच्यावरती कायम स्वरूपात होतच राहणार आहे. आज तुम्ही शांत आहेत त्याच्यामुळे तुमच्या सोबत असे प्रकरण घडताना दिसतात. एवढं मोठं प्रकरण घडलंय तरी तुम्ही शांत आहेत, कुठलं आंदोलन नाही तुमचं, कुठलंही आयोगाला कुठले लेटर गेलेलं नाही, कुठला अर्ज गेला नाही विद्यार्थ्यांच्या वतीने. जर तुम्ही असं शंड बनून राहणार तर तुमच्यावरती अन्याय कायमस्वरूपी होत राहणार. परंतु मीडिया जर बघितलं तर एकच प्रकरण वारंवार सांगतेय की पूजा खेडकरने हे प्रकरण घडवलं, पूजा खेडकरने डॉक्युमेंट व्हेरिफाय केली, पूजा खेडकरने अमुक केलं, पूजा खेडकरने तमुक केलं. परंतु पूजा खेडकरला ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये कुठल्या अधिकाऱ्यांनी मदत केली हे बघा ना तुम्ही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पण तपासा, याच्यावरती सुप्रीम कोर्टानं पण काहीतरी बोलणं अपेक्षित आहे. सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे विद्यार्थ्यांनी ह्या आता गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी घाबरलं नाही पाहिजे की बाबा मी काय बोललो तर युपीसी एखादं स्टेटमेंट माझ्याबद्दल देईल का, मला एक्झाम देण्यापासून 4-5 वर्ष बाद ठरवेल का, असं काहीही करू शकत नाही युपीसी. कारण फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन कलम 19 जर तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचलं असेल, नक्कीच तुम्ही वाचलंय, त्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा तुम्ही वापर कधी करणार आहेत, तुम्ही वापर करायला कधी शिकणार आहेत का केवळ एक्झाम क्रॅक करण्यापुरतं तुम्ही कलम 19 वापरताय, हा प्रश्न खऱ्या अर्थाने पडतोय. कलम 19चा पुरेपूर वापर करा. जर तुम्हाला आंदोलन करता येत नसतील, तुम्हाला रस्त्यावरती येता येत नसेल, ट्विटर हँडलवरती एक मोहीम राबवा. पूजा खेडकर प्रकरणाच्या बाबतीत तुम्ही मोहीम राबवा. प्रत्येकाने ट्विटर हँडलवरती असणारं ट्विट करा. आयोगाला कुठेतरी जबाबदार धरा. आयोगाच्या बाबतीत तपासणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाला ह्या बाबतीत टॅग करा. एवढीच मी विनंती करतो, विद्यार्थ्यांना विनंती करतो. आणि आयोगामध्ये बसलेले जे काही भ्रष्ट अधिकारी आहेत, संपूर्ण आयोग हा जो काही युपीसी आयोग आहे हा संविधानिक आयोग आहे, त्याच्यावरती बोलणं उचित नाहीये. परंतु त्याच्यामध्ये 1-2 जे काही घाण अधिकारी बसलेले आहेत, भ्रष्ट अधिकारी बसलेले आहेत, त्याच्यावरती युपीसीच्या अध्यक्षांनी कारवाई करणं गरजेचं आहे. आमची कळकळीची विनंती आहे की ह्या प्रकरणामध्ये कुठल्या अधिकाऱ्यांचे हात रंगलेले आहेत, त्या अधिकाऱ्याचे हात तुम्ही बघा, त्या अधिकाऱ्याचे हात तुम्ही तपासा आणि त्या अधिकाऱ्यावरती कडक कारवाई करा. आणि दुसरा एक कळकळीची विनंती विद्यार्थ्यासाठी की जर तुम्ही रस्त्यावरती उतरू शकत नसाल तर बाबांनो, तुमचं भविष्य वाचवण्यासाठी तुम्ही दिवस रात्र युपीसीचा अभ्यास करता आणि नंतर एखादा बडे बाप की औलाद येऊन जर तुमचं जे काही हक्क आहे तो हक्क हिसकून घेत असेल तर तुम्ही केवळ ट्विटर हँडलवरती ट्विट करायला शिका. प्रत्येकाने आपल्या ट्विटर हँडलवरून सुप्रीम कोर्टाला टॅग करा, युपीसीच्या अध्यक्षाला, युपीसीच्या सदस्यांना टॅग करा आणि स्वतःचे हक्क अबाधित ठेवा. एवढंच मी सांगतो आणि व्हिडिओ संपवतो. जय हिंद.